आदि मैलारी गिरी शिखरावरी भोळा कानडा मल्हारी पौष महिना शुद्ध बारशीला लग्न सोळा पाल प्यंबरी येळकोट येळकोट जय मल्हार। प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण। प्रकटली भूमीवरती स्वयंभू पाषाणाची मूर्ती कशी हो प्रकटली भूमीवरती मणिमल्ल दैत्य संहारिले अगाध नवखंडामध्ये कीर्ती लावूनी भाळी भंडार भूषण येळकोट बोला आनंदान प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण। वनगाईच्या खिरावरी तेथे एक भक्त सेवा करी वनगाईच्या अखिरावरी तेथे एक भक्त सेवा करी जंगल झाडी अरण्यात खंडेराया साठविला अंतरी बोरीचा वृक्ष होता छान भक्ती केली काय कर भक्तान बोरीचा वृक्ष होता छान भक्ती केली काय कर भक्तान प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण। बारा मल्हार दाविली पुन्हा दावडी लिमगावाहून बारा मल्हार दाविली पुन्हा दावडी लिमगावाहून भक्ताचे आनंदने मन गेले विसरुनी देहभान महाद्वारी अडवा होऊन काय कर भक्ताचं दर्शन महाद्वारी अडवा होऊन काय कर भक्ताचं दर्शन प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण। स्वयंभू ज्योत दिव्य मूर्ती खंडेराया देव घोड्यावरती स्वयंभू ज्योत दिव्य मूर्ती खंडेराया देव घोड्यावरती शिंदे कवी भगत नामदेव अगाध देवा घ्यातो तुझी कीर्ती उधळीतो भंडाराचं लेण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण उधळीतो भंडाराचं लेण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण प्यंबर पाली जिजुरी मुळठाण क्षत्रपाऊ स्वयंभू पुरठाण।
आदि मैलारी गिरी शिखरावरी भोळा कानडा मल्हारी पौष महिना शुद्ध बारशीला लग्न सोळा पाल प्यंबरी येळकोट येळकोट जय मल्हार प्यंबर पाली जिजुरी मुलठाण छत्रपाऊ स्वयंभू कुरठाण प्यंबर पाली जिजुरी मुलठाण छत्रपाऊ स्वयंभू कुर महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री मल्हारी माशाकांत्यांची यात्रा शनिवार दिनांक 11/1/2025 रोजी संपन्न होत आहे। या यात्रेला महाराष्ट्रातून आणि इतर राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी म्हणजेच खंडेरायाच्या आणि म्हासाईच्या विवाह सोहळ्यासाठी येत असतात। यात्रेचा मुख्य दिवस 11 तारीख जरी असला तरी उद्याच्याला 10 तारखेला देवकार्य असतो। गावातील प्रत्येक आम्ही प्रमुख मानकरी इतर मानकरी गावामध्ये सर्व लोकांच्याकडून नैवेद्य हा देवाला दिला जातो आणि तो देवकार्याचा दिवस म्हणून ओळखला जातो। उद्यापासून ही यात्रा सलग 5 दिवस म्हणजे 15 तारखेला यात्रेचा शेवटचा दिवस म्हणजे पाकाळणी होत असते। अशा पद्धतीनं 5 ते 6 दिवसाचा हा कार्यकाल यात्रेचा असतो। मुख्य दिवशी या यात्रेला वराडी मानकरी म्हणून इतर राज्यातले सांगली सातारा कोल्हापूर पुणे या राज्यातील मानाचे गाडे शासन काट्या पालख्या हा सर्व वराडी मानकरी म्हणून या यात्रेला येत असतात। या ठिकाणी या देवस्थानची कारखाना जो आहे म्हणजे सेवा करण्याचा मान हा 12 बलुतेदार व सर्व समाजातील घटकांना देण्यात आलेला आहे। देवाची पालखी असेल त्याचा भोई समाजाला मान आहे, छत्र्या ज्या असतात ते माळी समाजाला मान आहे। अशा अनेक विविध प्रकारची देवाची सेवा करण्याची मान हा या गावातील समाजातील सर्व घटकांना दिलेले आहे। आणि वराडी मानकरी म्हणून येत असताना सर्व मंडळी हे आदल्या दिवशी रात्री येतात, दुसऱ्या दिवशी मिरवणूक निघते आणि मिरवणूक ही आमच्या वाड्यापासून मंदिरापर्यंत येते आणि मंदिरात आल्यानंतर देवाला ज्या मूर्त्या आहेत खंडोबाच्या म्हासाईच्या या मूर्त्या मी व माझी इतर मानकरी आमचे पाटील 4 आम्ही ते खंडेरायाच्या पालखीत ठेवून देवाला प्रदक्षिणा घालून ती मिरवणूक परत सुरू होते आणि देवाच्या या गावाच्या मध्यवर्ती बहुले या ठिकाणी देवाचा विवाह सोहळा संपन्न होत असतो। खरं तर जिल्हा प्रशासन देवस्थान ट्रस्ट आणि पोलीस ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून संपूर्ण नियोजन या यात्रेचं करण्यात आलेलं आहे। परवाच आपल्या जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी साहेब संतोषजी पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही मीटिंग पार पडली आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व विभागाच्या खात्याने या ठिकाणी अतिशय आपली सर्व कामं चोख पद्धतीनं करण्याचा प्रयत्न देवाची सेवा करण्याचं काम केलेलं आहे। अधिकारी वर्ग असं सर्व विभागाने अतिशय चांगलं काम केलेलं आहे। मग त्यामध्ये महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभाग एसटी महामंडळ असेल बांधकाम असेल सर्व विभाग पशुसंवर्धन सर्व विभागांना आपापल्या ह्या यात्रेच्या निमित्तानं जय्यत तयारी केलेली आहे। या गावाला येणारे अप्रोच जवळजवळ 4-5 रस्ते आहेत। त्यामधील एक पाली ते वडगाव इंदोरी हा हायवेला जाणारा एक रस्ता आम्ही आपत्कालीन म्हणून ठेवला जातो आणि त्या निमित्तानं या ठिकाणी संपूर्ण नियोजन होत असताना भाविकांना सुलभतेने दर्शन व्हावं म्हणून देवस्थान ट्रस्टच्या वतीनं अतिशय दर्शनबारीची व्यवस्था सावलीची केलेली असते। देवस्थानचा या ठिकाणी प्रीमायसेसमध्ये दर्शनबारीचा हॉल आहे, पाण्याची पिण्याच्या पाण्याची सोय तसेच बाजूला शौचालयाची सोय आहे। म्हणजे अशा सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करत असताना परवाच दिवशी जिल्हाधिकारी साहेबांनी सूचना एक मांडली ती खरं तर आम्ही लाईव्ह दर्शन होण्यासाठी तर ते आपण गेले 2-3 वर्षापासून साहेबांच्या सूचनेप्रमाणे आणि आधीपासूनच आपण हे खंडेरायाच्या यात्रेचं संपूर्ण मिरवणूक व दर्शन हे लाईव्ह पद्धतीनं आपण या ठिकाणी सोडलेलं असतं दिलेलं असतं। त्याच्यामुळं बऱ्याच भाविकांना याचा लाभ मिळतो। खरं तर यात्रा म्हणजे खऱ्या अर्थानं देवाच्या लग्न सोहळ्याला आलेली सर्व भक्तगण हे भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात, अक्षदारूपी उधळण करतात। हाच या मागचा धार्मिक हेतू आहे। या देवस्थानला या मंदिराला प्राचीन महत्त्व आहे।
आपले इथे छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पालीभूमी आहे आणि त्यांच्याच या ठिकाणी मंदिराला एक प्राचीन त्यांच्यापासूनचा जो हे महत्त्व आहे हे महत्त्व जपण्याचं काम आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी मानकरी मंडळी आत्तापर्यंत करत आलेलं आहे. मी आव्हान करतो या देवस्थानच्या बाबतीत अजून एक 2 मुद्दे होते. ते म्हणजे या देवस्थानला 2008 साली शासनाचा ब वर्ग दर्जा मिळाला आणि त्याच्यामधूनच यावर्षी साधारणतः एक 2-3 महिन्यामध्ये या आचारसंहितेच्या पूर्वी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून या देवस्थानला 3 कोटी 2 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. त्याचे इस्टिमेट बनवायचं काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मिरवणूक मार्गातील कॉन्क्रिटीकरण रस्ते असतील, आत्ता असणाऱ्या मंदिराशेजारी दर्शनबारीच्या हॉल शेजारी नवीन दुसरा हॉल बांधणे, भक्तनिवास आणि लग्न मंडप जे आहे देवाचा लग्न सोहळा होतो तो लग्न मंडपाचं सुशोभीकरण अशा पद्धतीनं आणि त्याच्यासमोर एक भाविकांसाठी लग्न सोहळा पाहण्यासाठी गॅलरी अशा पद्धतीचा इस्टिमेटचं काम सुरू आहे आणि तेही कामं लवकरात मागे लागतील. सर्व भक्तांना की उद्याच्या यात्रेमध्ये आपण सर्वांनी येऊन खंडेरायाच्या विवाह सोहळ्याचा लाभ घ्यावा, उत्साहामध्ये ही यात्रा आपण सर्वांनी पार पाडावी ही या ठिकाणी सर्वांना इच्छा व्यक्त करतो, आवाहन करतो.